नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हिंदू पंचांगानुसार शनी जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शनिदेवाला न्यायाचा आणि कर्माचा देव मानले जाते. असे म्हटले जाते की शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ प्रदान करते. चांगले कर्म करणाऱ्यांवर शनिदेवाचा आशीर्वाद राहतो आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर त्यांचा प्रकोप होतो. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला होता असे पौराणिक ग्रंथात सांगितले आहे. त्यामुळे हा दिवस शनी जयंती म्हणून ओळखला जातो. यंदा शनी जयंती ही 6 जूनला साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी 5 जूनला संध्याकाळी 7:54 सुरू होईल तर 6 जूनला संध्याकाळी 6:07 संपेल. शनीच्या यायचा किंवा साडेसातीचा त्रास होत असेल तर शनी जयंतीला शनिदेवाची मनोभावे पूजा करावी. तसेच काही उपाय करून पहा. शनी जयंतीला करा हे उपाय. शनी जयंतीला शनिदेवाची विशेष पूजा केली जाते. पूजेच्या वेळी शनिदेवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करा. शनिदेवाला काळे तीळ, तिळापासून बनवलेले पदार्थ, काळे, निळे वस्त्र आणि निळी फुले अर्पण करा. तसेच शमीची पाने देखील अर्पण करावीत. शं शनैश्चराय नम या मंत्राचा मनोभावे 108 वेळा जप करावा. शनी दोष कमी करण्यासाठी मंत्र: ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युमुक्षयमामृतात्. ओम शन्नो देवीरभीष्टयापो भवन्तु पिताये शनयोराभिश्रवन्तु नः. शं शनैश्चराय नम. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी मंत्र: ओम शनी शनिश्चराय नमः. नीलांजन समाभास रविपुत्रम यमराजन छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चम. पितृदोष निवारण्यासाठी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी या गोष्टी करा. ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. पितरांसाठी सूर्यदेवाला जल अर्पण करा. यानंतर नदीच्या काठी पिंडदान तर्पण करावे. या दिवशी गोडाचा नैवेद्य पितरांना अर्पण केल्याने ते खुश होऊन प्रसन्न होतात. ज्योतिषशास्त्राच्या मते पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी या दिवशी व्रत, उपवास करू शकता. तसेच पितृसूक्ताचे पठण या दिवशी करायला हवे. उपवास सोडताना ब्राह्मणाला भोजन द्यावे. ज्योतिषशास्त्रानुसार पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गरिबांना, ब्राह्मणाला दक्षिणा दान करा. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. घरात सतत आजारपण येत असेल, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर पितरांची सेवा केल्याने अनेक अडचणींपासून सुटका होते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरात बनवलेल्या जेवणाचा थोडा भाग पितरांच्या नावे काढून कावळ्याला, गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घाला. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.